पंकज सर एक मिनिट, पंकज सर स्वराली हे पकडा, बरं ठीक आहे पकडा. सायली थोडासा हात खाली घे. बूम खाली करशील प्रतीक्षा, म्हणजे खाली करता येतं. प्रतीक्षा बूम खाली करशील प्लीज. खालीच आहे. आवाज यायला पाहिजेत ना, आमचे लेपच पाहिजेत. हे रोल आहे का? थांबा 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 थांबा. नहीं थामा ना, अमन भाई रुको जरा, डेस्क को फोन करना भूल गया. अभी कुछ भी नहीं बोल रहा, मैं कुछ भी नहीं बोल रहा. डेस्क पे मैं 30 सेकंड में बोलता खत्म कर रहा बस. मी काही बोलणार नाही. हाँ हाँ राजा सर तुमचं होऊ द्या. मी होतो. राजा कसा आहे तो? रोल आहे का? रोल आहे का? राजा का हमेशा लास्ट में. हाँ त्यांना सर, कर्नाटक विधानसभेचे निकाल आज आलेले आहेत. काँग्रेसने जवळपास दुप्पट जे आहे ते विजय रथ खेचून आणलेला आहे भाजपच्या हातातून. कसं बघताय हा निकाल? म्हणजे 2024 ची नांदी असेल का? सर्वप्रथम मला असं वाटतं की हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अपयश आहे. म्हणून मी आज ट्विट करताना मी मोदी साहेब आणि अमित शाह साहेब त्यांना दोघांनाही माझ्या वतीने 2 तिकीट्स विथ पॉपकॉर्न स्पॉन्सर केलेले आहेत. थिएटरमध्ये जाऊन आता ते केरला स्टोरी जे आहे ते चांगल्या रीतीने बघू शकेल. आज जे कर्नाटकचा निकाल आलेला आहे त्याच्यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होतो की ज्या प्रकारे आज भारतीय जनता पार्टी या देशावर एक हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करत होते, तर आज या निकालामुळे लोकशाही जिवंत आहे या देशामध्ये. त्याचा एक परिणाम आपल्याला दिसायला मिळालेला आहे. मला असं वाटतं की एक टर्निंग पॉईंट आहे या देशाचे राजनीतीमध्ये आज जे कर्नाटक, आणि मला असं वाटतं की हे एक सुरुवात झालेली आहे. भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की आम्हाला कोणीही पराभव करू शकत नाही, आम्ही इतके बलवान झालेले आहे. म्हणून ते लोकांचे जे मुद्दे होते, बेरोजगारीचा मुद्दा होऊ द्या, महागाईचा मुद्दा होऊ द्या, शेतकऱ्यांचा मुद्दा होता, हे मुद्द्यांवर लक्ष न देता आपण आपल्या मुद्द्यांवर काय जे आपल्या नेहमीचे जे मुद्दे आहे, एक ऐन वेळी कर्नाटकच्या इलेक्शनच्या वेळी तुम्ही एक नवीन फिल्म आणतो. जशा प्रकारे तुम्ही काश्मीर फाईल्स आणलं होतं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळी, तर यावेळी तुम्ही हे आणले केरला स्टोरी. म्हणजे उद्देश एकच होता की कशा आपण पोलराईज करून हे राज्य पण आपण कशा जिंकू शकेल. पण मी धन्यवाद देतो कर्नाटकची जनतेला, आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनताही याच्यातून काही सबक घेतील, काहीतरी ते शिकवण घेतील कर्नाटकच्या जे आज निकाल आलेला आहे. आणि जे परिवर्तन कर्नाटकने घडवून आणलेलं आहे, मला असं वाटतं येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये, ते राजस्थान असू द्या किंवा लोकसभेच्या निवडणूक असू द्या, आता भारतीय जनता पार्टीचे अच्छे दिन जे होते ते आता संपू राहिलेले आहे. सर, खरं तर MIM देखील यावेळी निवडणूक उतरायची, पण 2च जागा MIM लढवल्यात कर्नाटकमध्ये. आता सगळीकडनं टीका होते की MIM जाणून बुजून कर्नाटक निवडणूक लढवली नाही. टीका म्हणजे टीका करणारे लोक हे निर्णय घेणार आहे का की MIM किती सीट्स लढणार आहे आणि कुठे लढणार आहे, हे आमचा निर्णय आहे. आणि आम्हाला माहीत होतं की कर्नाटकमध्ये आमचं ऑर्गनायझेशन सेटअप खूप चांगला नाही आहे. आम्ही फक्त 2 सीट्स लढलो होतो, आणि तरीसुद्धा मी स्वतः जेव्हा हुबलीला गेलो होतो, मी लोकांना स्पष्टपणे सांगितलं होतं की मतदान आम्हाला करायचं आहे तर भरभरून एक साईडने मतदान करा, आणि तुम्हाला असं वाटत आहे की MIM जिंकू शकणार नाही, पण मग नंतर तुम्हाला ज्यांना द्यायचे आहे त्यांना द्या, हे बघून की आपल्याला भारतीय जनता पार्टीला आपण कशा पराभव करता येईल. म्हणून आम्ही 2 सीट्स लढलो होतो. आमचा एक SC कॅन्डिडेट होता हुबलीमधून. आता आम्ही तिथे ऑर्गनायझेशन सेटअप मोठा करू, अधिक स्ट्रेंथन करू, आणि पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही लढू. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत आहेत. महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं अनावरण होते. खासदार म्हणून तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहात का? मी सर्व हे जे स्मारक असते, पुतळे असते, त्याचा विरोध केलेला आहे मी. जेव्हा माझ्या शहरामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या एक स्मारकसाठी सरकारने जागा दिली होती, पैसे दिले होते, मग मी त्याचा विरोध केला होता की आपल्याला खऱ्या अर्थाने असा महापुरुषांना आपल्याला आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे, त्यांच्या नावाने शाळा उघडी करा,
किंवा हॉस्पिटल्स उघडे करा, त्यावेळी मला इतका शिव्या देण्यात आले होते. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो की नाही, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे एक स्मारक बांधू देणार नाही. मग तिथे आज मला अभिमान आहे हे सांगण्यासाठी की मी कोर्टात गेलं, PIL फाईल केले आणि त्याच जागेवर आज 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. आणि मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहे की त्या हॉस्पिटलचं नाव आता तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. मला जेव्हा महाराणा प्रतापांच्या पुतळ्याच्या बाबतीत हे सांगण्यात आलं होतं, मी तिकडचे शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना हे सांगितलं होतं की महानगरपालिकाची जबाबदारी आहे लाईट, पाणी, रस्ते हे सर्व सुविधा देण्याचा. पुतळे आणि स्मारका बांधण्यासाठी तुम्ही जनतेच्या पैशाचा वापर करू शकत नाही. मग मी त्यांना सांगितलं होतं की पहिली वर्गणी इम्तियाज जलील द्यायला तयार आहे. मी 5 लाख रुपयाची घोषणा केली होती की महाराणा प्रताप हे याच्यामध्ये दुमतच नाही, एक महापुरुष होते, खूप बलवान होते. मी एक सुझाव दिलं होतं त्यांच्या नावाने आपण का एक सैनिक स्कूल उभे करत नाही आणि जे मुलं तिथे येतील शिकायला त्यांना सांगू आपण की महाराणा प्रताप किती शूरवीर होते. पुतळे बांधून काही होणार नाही, हे फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी. आणि आजही त्यांना चॅलेंज करतो मी, तुम्ही सरकारच्या खैरातीवर हे सगळे कामं थांबवा. तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर मीही कॉन्ट्रीब्यूट करायला तयार आहे माझ्या खिशातून, मी सरकारी फंडातून नाही देणार. आणि तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुमच्यामध्ये त्यांच्या वतीने आदर आहे त्यांच्या बाबतीत तर तुम्ही आपल्या खिशातून द्या ना, 5 लाख, 10 लाख, 20 लाख रुपये जे काही देतील. तर मी 5 लाख रुपयाची घोषणा केलेली आहे. तुम्ही सरकारचे जे पैसे आहे ते शिक्षणासाठी खर्च करा, हॉस्पिटलसाठी खर्च करा. हे ना करता आपण फक्त आपल्या राजनीतिक स्वार्थासाठी हे सगळं चाललेलं आहे. 2 मिनिटं. देखिए, मैं जाता हूँ कार्यक्रम के अंदर और मैं एक सेकंड मी कार्यक्रमाला जातो आणि माझा जे मुद्दा आहे मी स्पष्टपणे त्यांच्यासमोरही सांगतो. मला इतका विरोध होऊनही सुद्धा मी कोर्टामध्ये जेव्हा गेलो होतो अनेक लोकांनी मला शिव्या दिले होते की तुला माहित आहे का की गोपीनाथ, मला माहित आहे की तो एक खूप मोठे लोकनेते होते. विलासराव देशमुख साहेब असू द्या, गोपीनाथ मुंडे साहेब असू द्या. पण मी ठाम होतो की नाही, तिथे मी एक हॉस्पिटल बांधणार आहे. आणि मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही असं झालेलं आहे की तिथे आज 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे आणि खूप मोठा हॉस्पिटल तिथे आम्ही उभी करणार आहे. सर, प्रदीप करुलकर प्रकरण घडलं, पुण्यात आहात तुम्ही आज. DRDOचे ते संचालक होते, हनी ट्रॅप सारख्या गुन्ह्यात ते अडकले, त्यांना अटक झाली, ATSच्या ताब्यात आहेत. देशाच्या एवढ्या मोठ्या संस्थेत काम करत असताना एक बडा अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकतो. हे सर्व हे जे लोक आम्हाला या देशाचे जे मुसलमान आहे त्यांना वारंवार जे बोलतो की पाकिस्तान को चले जाओ, पाकिस्तान को चले जाओ. आणि आम्ही हेच सांगत होतो की आम्हाला पाकिस्तानशी काही देणं घेणं नाही आहे. आम्हाला हे जेव्हा सांगण्यात आला होता, विचारण्यात आला होता की तुम्हाला इथं राहायचं आहे की पाकिस्तानला जायचं, आम्ही म्हटलं होतं की नाही, हे भारत देश आमचा आहे. पण आम्ही त्याच वेळी हे सांगत होतो की आमच्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की हे जे प्रकारचे लोक आहेत त्यांना पाकिस्तान जास्त आवडतं. हमको जाते जाते चले जाओ, पाकिस्तान चले जाओ बोल के वही देखिएगा क्या करके बैठे हुए हैं. वो खुद चले गए पाकिस्तान को और यहाँ से पूरे जितने सीक्रेट्स है वो भी वहाँ पे पहुँचा दिए. RSSशी संबंध जोडला गेला, ते खरं तर शाखेत जात होते. हे सगळं प्रकरण असून सुद्धा त्यांच्यावरती आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही याच्या बाबतीत, काही आश्चर्य वाटत नाही. आम्ही सुरुवातीपासून बोललेलो आहोत. आणि तुम्ही एक रेकॉर्ड तपासून पहा, तुम्ही एक रेकॉर्ड काढा, इन्व्हेस्टिगेट करा की मागच्या अनेक वर्षामध्ये जे असे ब्लॅक शिप्स या देशातले जे आहे, ज्यांनी आपल्या देशाला विकण्याचं काम केलेलं आहे, दुश्मनांच्या हाती आपल्या ज्या सिक्रेट्स आहेत ते दिलेले आहे, ते कोण होते. तुम्ही एक स्टडी करा आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. कर्नाटकात बजरंग बलीच्या नावाने देखील भाजपनं मतं मागितली, परंतु आता काही फारसा फरक झाला दिसत नाही. काय आहे की तुम्ही लोकांना एकदा उल्लू बनवू शकतो कि एक मरतबा तुमने इलेक्शन लड़ लिए है राम मंदिर के नाम के ऊपर, भगवान राम के नाम के ऊपर. लोगों को लगा कि अब यही एक ऐसा मुद्दा है जो हमको इलेक्शन जिता सकता है भारतीय जनता पार्टी को उसमें. लेकिन लोग भी अब ये पूछ रहे हैं कि मेरे पेट का क्या होगा, मेरी नौकरी का क्या होगा. मैं पढ़ लिया हूं तो मेरे को कहां पर नौकरी मिलने वाली है, मैं महंगाई से कैसा परेशान हूं, आज EMIs का क्या रेट हो गया है. तो ये मुद्दों को अगर आप एड्रेस नहीं करेंगे, और मैं समझता हूं कि एक झटका इन्हें बहुत ज़रूरी था. अब 1 साल के अंदर देखिएगा कि वो झटके का असर दिखता है या नहीं दिखता है, या अपनी वो जो टेढ़ी चाल है उनकी उसी टेढ़ी चाल के ऊपर अड़े रहेंगे वो. सर, अभी हिंदी में तुम्ही सांगितले भाजपच्या पोलरायझेशन राजकारणात मोठी चक्रक आहे कर्नाटक इलेक्शनचा रिझल्ट म्हणजे. पण
तुमच्यावर पण नेहमी आरोप होता की तुम्ही काँग्रेसची मदत करणार, काँग्रेसचा आरोप आहे. मग पुढच्या आगामी इलेक्शनमध्ये मतमोजणी टाळण्यासाठी तुम्ही विरोधी आघाडीकडे जाणार का? तुम्हाला असं वाटत असेल की MIM ची काही ताकद आहे, तर मी एकदा ऑफर दिलेली आहे, काँग्रेसला दिलेली आहे, राष्ट्रवादीला दिलेली आहे. तुम्ही सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे, तुम्हाला मुसलमानांचे मतं पाहिजे आणि तुम्हाला हेही माहीत आहे की आज मुसलमानांचे खूप एक मोठा गठ्ठा जे आहे ते MIM सोबत गेलेला आहे. तुम्हाला आमची ताकद काही वाटत असेल तर या ना, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे. मग तुम्हाला काय सांगायचे आहे की नाही, तुम्ही इलेक्शन लढायचंच नाही, फक्त तुमचे मतं आम्हाला पाहिजे. आज पुन्हा मी ऑफर देतो. असेल त्यांना वाटत असेल की MIM ची काही ताकद आहे, कमीत कमी एक पॉकेटमध्ये एक समाज त्यांच्या मागे आहे, मुसलमान त्यांच्या मागे आहे, दलित समाज त्यांच्याशी जुळलेला आहे, तर त्यांना असं वाटत असेल तर आम्ही ऑफर पुन्हा देतो आहे. म्हणजे महाविकास आता द्या, आघाडीत उत्तर जायला तुमच्याकडे तुम्ही आहे. महाविकास आघाडीत जायला इच्छुक आहात सर तुम्ही? नाही, इच्छुक नाही आहे. आमची प्रामाणिक इच्छा हे आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये जे नुकसान केलेलं आहे, समाजामध्ये जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही कितीही चांगला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केला, पण माणसामध्ये तुम्ही द्वेष निर्माण करणार असेल तर हे भारत देशाची संस्कृती नाही आहे आणि ते तुम्ही सगळं मोडून काढलेली आहे. सर कर्नाटक के इलेक्शन तुमचं अभिनंदन, हे तुम्ही एक प्रकारे दाखवून दिलं. पण तोच मेसेज तुम्ही पुढे कसा नेणार? कारण एकीकडे भाजपला म्हणता पोलरायझेशन करायचंय, दुसरीकडे तुमच्यावर ते काँग्रेसवाले आरोप करतात, पण तुम्ही तुमच्या कृतीतनं ते दाखवून दिलेलं आहे. ते पुढे कसं जाणार आहे? माझी तर प्रामाणिक इच्छा आहे, या देशामध्ये आपल्याला दंगे थांबायचे असेल तर मंदिरवर काही होत असेल तर मुसलमानांनी त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. आणि मशिदीवर कोणी हल्ला करणार असेल तर त्या मशिदीसमोर एक 4 हिंदू बंधू आमचे उभे राहिले तर मला असं वाटतं की या देशामध्ये दंगे कधीही होणार नाही. दंगे कोण घडवतो, कशा प्रकारे घडवतो आणि त्याच्यानंतर काय होतो, मी आता आमच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. सगळं आपल्याला पुराव्यासहित सांगणार आहे. ऐका. सर हिंदी में जाएंगे था कि हम जाएंगे, उसको बहुत ये हुआ है और कांग्रेस ने डबल सीट की जीत हासिल की है सर. देखिए, बहुत गुरूर में ये हो गए थे भारतीय जनता पार्टी और उन्हें ऐसा लग रहा था कि मोदी जी के हाथ में ऐसा जादू है कि वो कहीं पर भी चले जाएंगे, रोड शो करेंगे, फूलों का बारिश अपने ऊपर करवाएंगे, वो फूल खुद खरीद के लेके आएंगे, अपने कार्यकर्ताओं के हाथ में देंगे और फिर हमको ये समझाएंगे कि देखिएगा कि कितनी मोहब्बत है मोदी जी से. इतना अगर डर था तो इतना सड़कों पे घूमने की क्या जरूरत थी? अगर आपने इतना अच्छा काम किए थे मोदी जी देश के अंदर, अगर आपने देश की सारी समस्याएं दूर कर दिए थे तो आपको रोड के ऊपर इतना चलने की जरूरत नहीं थी, इतनी सारी यात्राएं निकालने की जरूरत नहीं, रोड शो करने की जरूरत नहीं थी, फूल खरीद कर खुद अपने आंख पर फिकवाने की जरूरत नहीं थी. अगर आपने अच्छा काम किए होते, आपने काम नहीं किए थे. और जब आप काम करने के लिए आए तो आपने आम लोगों के जो मुद्दे हैं उन मुद्दों को आपने हाथ नहीं लगाया है. आपने बेरोजगारों को ये नहीं कहा है कि मैं नौकरी दूंगा आपको. आपने महंगाई के लिए कोई इलाज बताएंगे, ऐसा नहीं किया है आपने उसमें. तो देश के सामने जो आम आदमी की जिंदगी से जुड़े हुए मुद्दे हैं, आप उन मुद्दों को हाथ नहीं लगाएंगे और फिर आएंगे, फिर पाकिस्तान का नारा लगाएंगे, फिर हम कहां पर मंदिर बनाने की बात करेंगे, फिर कहीं तो भी एक फिल्म लेकर आएंगे और फिल्म के जरिए समाज को भड़काने का काम करेंगे. देखिए, हर समाज के अंदर अच्छे बुरे लोग रहते हैं. मैं ये यकीनन ये गारंटी के साथ नहीं कहता हूं कि मुसलमान पूरे बहुत अच्छे हैं 100%. 2-4% अगर हिंदुओं में खराब है तो मुसलमानों के अंदर भी खराब है. लेकिन आपने फिल्म के जरिए जो पूरे समाज में दरार पैदा करने की कोशिश की है, लोगों ने ये बताया है कि कर्नाटक स्टोरी जो है वो राइट है और आपने केरला स्टोरी जो है वो गलत दिखाए है. इसीलिए मोदी जी, अमित शाह साहब को थोड़ा आराम करने की जरूरत है. मैं मेरी तरफ से 2 टिकट्स और एक पॉपकॉर्न दोनों के लिए किसी थिएटर में चाह रहे होंगे तो मेरी तरफ से मैं दोनों को स्पॉन्सर करके देना चाहता हूँ. शेवटचा प्रश्न आहे, कांग्रेस की जीत की वजह क्या लगती है? नंबर्स आए हैं उसमें आपको उसकी क्या वजह लगती है? देखिए, मैं ये समझता हूँ कि कांग्रेस ने कई सालों के बाद एक एग्रेसिव कैंपेन जिस तरीके से किया है, वरना कांग्रेसी जो है वो मैदान में उतरने से पहले ही हार मान जाते थे. उन्हें इतना खौफ रहता था कि नहीं, ये इलेक्शन हम जीत ही नहीं सकते है करके. तो वो डर जब उन्हें सताता था
तो वो मैदान में पूरी ताकत से उतरते नहीं थे। ये पहला इलेक्शन देखा गया है कि कर्नाटक के अंदर उन्होंने जिन मुद्दों को लेकर चला है, उन्होंने जो 40% करप्शन का, उसमें बिल्कुल कोई भी गलत बात नहीं थी। कर्नाटक के अंदर जिस तरह का भ्रष्टाचार है, अब वही भ्रष्टाचार हमें महाराष्ट्र के अंदर देखने को मिल रहा है। मैं आपको दावे के साथ कहता हूं, कोई मंत्री यहां पर महाराष्ट्र का नहीं है जो बगैर टक्केवारी लेकर काम कर रहा है करके। क्या ये यहाँ की सरकार को पता नहीं है? लेकिन अब आप भी इंतजार करिए, इलेक्शन आपके भी आने वाले हैं, आपको भी बताया जाएगा। शेवटचा प्रश्न, एक मिनिट. यूपी के निकाय चुनाव में आपकी भी मौजूदगी थी, एमआईएम ने भी वहाँ पे सीटें लड़वाई थी, लेकिन प्रदर्शन उतना खास नहीं रहा जितनी उम्मीद थी। जी नहीं, हमारे हिसाब से प्रदर्शन हमारे लिए बहुत अच्छा था। हम जितना उम्मीद कर रहे थे, हमने बहुत ही कम, मतलब नॉट इवन 10% सीट्स के ऊपर हमने लड़ाई थे उसमें, लेकिन हमें जो कामयाबी मिली है हम उससे पूरी तरीके से संतुष्ट है और मजबूत करेंगे और आगे जाएंगे। टक्क्याचा मुद्दा सांगितला कमिशनचा, काँग्रेसला हायलाइट केला, काँग्रेस जिंकलं. इथं किती तुम्ही आता सांगितलं, इथेही टक्केवारी घेतात मंत्री, इथे किती टक्केवारी जर इथे जे सध्याचा रेट सुरू आहे, मला असं वाटतं की 15 ते 20%च्या टक्केवारी आहे आणि आपल्याला कुठे जाण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला जे काम आणायचे आहे, किती कोट्यवधी रुपयाचं काम असू द्या, तुम्ही मंत्रालयात जा, त्या मंत्र्याच्या पीएला पकडा आणि त्यांना सांगा की 20% मी द्यायला तयार आहे आणि तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे काम मिळतील। मी एक खासदार म्हणून खूप जबाबदारीने हे उत्तर देत आहे। थँक्यू सर, थँक्यू.